रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे दर्शी अभिलाष जने नोहे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर शरीर जायाचे ठेवणे दर्शी अभिलाष जने अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोदरा शरीर जायाचे ठेवणे दर्शी अभिलाष जने अजम रुक्मिणीं प्राण संजीवनंत परम धाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्नं प्रपन्नार्ति हम देव देवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवो दरार्थावतार कलाकांक तेजो दिकामो दिवक्रम कलानिशवादा पणोदार दक्षि समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमः ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुरु सुधार वर्ण रघुवर विमल जसु जोदायक फलचारि बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरवु कलेश विकार अष्ट सिद्धि नवनिधि के दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपति के दासा राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की मंगल भवन अमंगल हारी हे मंगल भवन अमंगल हारी द्रवहु सुदशरथ अजर बिहारी श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय जय राम सिया राम जय जय राम 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 रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुलळासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे दर्शी अभिलाष जने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला भंग यच्च यावत भूतलावर जन्माला आलेले जडजीवांचा उद्धार करण्याकरता ज्यांनी अखंड आपला देह झिजविला
वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे हिंदवी स्वराज संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरू आणि अखिल विश्वाला सुशोभित करणारे जगद्गुरु तुकोबाराय. आणि ते जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हा सर्व जड जीवांना सांगतात की दादांनो, या मृत्यू लोकांमध्ये जगाच्या मालकानं हे विश्व ज्याच्या ताब्यामध्ये, ज्याच्याकडे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्य आहे तसा ब्रह्मांड चालक ज्यानं आपल्याला हा नरदेह दिला, असा असणारा हा नरदेह कशा करता दिलाय ते आपल्याला कळालं नाही. ज्या रंगामध्ये आपण रंगायला पाहिजे तो रंग सोडून दिला आणि आपण भलत्याच रंगामध्ये रंगतोय. म्हणून महाराज म्हणतात रंगी रंगे रे सिरंगे काय भुलला असे पतंगे. या 2 दिवसाच्या जीवनाला आपण भुलून गेलेलो आहे महाराज. आणि प्रत्येकाला हे माहिती आहे शरीर जायाचे ठेवणे, एक ना एक दिवस प्रत्येकाला जायचंय. धरिसी अभिलाष जनी. मग महाराज म्हणतात तुम्ही भगवंताची भक्ती केली पाहिजे. दुसरी गोष्ट हे शरीर जाणार आहे. आणि तिसरी गोष्ट महाराजांनी अभंगामध्ये सांगितली की दादांनो, आपण जीवन जगत असताना आपण म्हणत असतो हा माझा, तो माझा, तो माझा, तो माझा. पण महाराज काय म्हणतात माहितीये, नुसता मित्रच नाही, नो हे तुझा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर. तुझा परिवार नाही, द्रव्य म्हणजे पैसा सुद्धा तुझा नाही, दारा म्हणजे पत्नी सुद्धा तुझी नाही. म्हणून महाराज म्हणतात शरीर जायाचे ठेवणे, दर्शी बिळास जणे. मग महाराज या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर नेमकं आम्ही करायचं काय. महाराजांनी सांगितलं आपल्या अंतकाळाच्या समयामध्ये फक्त एकच आपल्या सोबत राहणार आहे. तो कोण? अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठुधरा, शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष जणे. विठाला विठाला ज्या निमित्त आपण सर्वजण या ठिकाणी जमलेला आहात, या ठाणगे परिवारावरती प्रेम करणारी सर्व आप्तेष्ट मंडळी, मित्रमंडळी, ही काय कारणाकरता या ठिकाणी जमलेला आहात तुम्हा सर्वांना ज्ञात आहे. तरी पण वक्त्याचं प्रधान कर्तव्य या नात्यानं आपल्या या श्री क्षेत्र कुंभारी नगरी आणि या कुंभारी नगरीमधील एक वारकरी कुटुंब आणि सुंदर असं या वारकरी कुटुंबामधील कैलासवासी श्री कसरू धोंडीबा पाटील ठाणगे या कसरू बाबांना, वारकरी बाबा होते, भजन करायचे आणि या आजोबांना, या बाबांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आज त्यांचा श्राद्धाचा दिवस आहे, आज त्याचा पुण्यस्मरणाचा दिवस आहे. पुण्यस्मरण म्हणजे नेमकं काय, श्राद्ध म्हणजे नेमकं काय, तर महाराज श्राद्ध म्हणजे गेलेल्या व्यक्तीविषयी, गेलेल्या जीवात्म्याविषयी आपण श्रद्धेनं जे कार्य करतो बरं का, त्या व्यक्तीच्या विषयी आपली श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेनं आपण जे काही काम करतो ते काम, ते व्यक्तीचं ते काम जो आपण करतोय त्याला श्राद्ध म्हटलं जातं. याला पुण्यस्मरण सुद्धा म्हणतात. त्या गेलेल्या व्यक्तीच्या स्मरणानं आपण हे ज्ञानदान करतोय, गेलेल्या व्यक्तीच्या स्मरणानं हे आपण अन्नदान करतोय. हे का करायचं तर हे आपल्याला पुण्यवान बनून जातं आणि गेलेल्या व्यक्तीचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद लागतो. म्हणून या ठाणगे परिवारानं सुंदर पद्धतीनं या ठिकाणी हा वैष्णवांचा मेळा या ठिकाणी जमवलेला आहे. आणि कैलासवासी कसरू बाबांच्या पाठीमागं असणारा त्यांचा परिवार, श्रीमती त्यांच्या पत्नी नंदाबाई कसरू ठाणगे, त्याच पद्धतीनं त्यांच्या भगिनी सो म्हाळसाबाई पोपट चतुर, त्याच पद्धतीनं त्यांची मुलं श्री यमनाथ कसरू ठाणगे, श्री सतीश कसरू ठाणगे, श्री अप्पासाहेब कसरू ठाणगे, त्याच पद्धतीनं त्यांची नातू चिरंजीव यश यमनाथ ठाणगे, चिरंजीव कृष्णा सतीश ठाणगे, त्यांची भाचे श्री शहाजी पोपट चतुर, तसेच त्यांची नात सौ मयुरी ज्ञानेश्वर डोकचवळे, तसेच कुमारी प्रीती सिद्धी प्राजक्ता प्रतिज्ञा, असा असणारा हा भरभरून परिवार, या बाबा पुढे या, असणारा हा संपूर्ण भरभरून असणारा ठाणगे परिवार आणि या परिवारावरती प्रेम करणारी सर्वच मंडळी. आणि आदरणीय कसरू बाबा आपल्या परिवारातून निघून गेले. खरं तर एक विशेष सांगू की आपल्या परिवारामध्ये महिला मंडळ सगळ्यांनी लक्ष इकडे द्या. या बाबा विठ्ठल 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 सगळ्यांचे कान इकडे असू द्या, सगळ्यांचं लक्ष इकडे असू द्या.
आदरणीय कचरू बाबा या परिवारामधून निघून गेले. मी खरं तर नेहमी सांगत असतो बघा, आपल्या परिवारामध्ये जी म्हातारी माणसं असतात ना, त्या म्हाताऱ्या माणसांनी काहीच केलं नाही तरी चालेल दादा, काहीच करायचं नाही. फक्त बसून जरी राहिले ना घरामध्ये, तरी त्या घरातील कर्त्या पुरुषाला यांचा खूप मोठा आधार असतो बरं का. आणि तो आधार आज या ठाणगे परिवारामधून निघून गेला. आदरणीय कचरू बाबांना आज जाऊन 1 वर्ष होतं आहे. आणि त्यांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपल्या या कार्यक्रमाकरता आपल्या राघवेश्वर देवस्थानाचे मठाधिपती गुरुवर्य 108 महंत स्वामी राघवेश्वरानंदगिरीजी बाबाही या ठिकाणी येऊन गेलेत. या ठिकाणी आपल्याला सर्वांना आशीर्वचन बाबांनी दिले. त्याच पद्धतीनं आपल्याच गावचे भूमिपुत्र उभ्या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी नाव केलं आहे, कीर्तनाच्या माध्यमातून असेल, धर्माच्या प्रचाराच्या माध्यमातून असेल, आमचे गुरुतुल्य आदरणीय लखनगिरीजी बाबाही या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्याकरता सुद्धा एकदा जोरदार टाळी सगळ्यांनी वाजवायची आहे. आणि या ठाणगे परिवाराने आमचे सतीश भाऊ असतील, यमनाथ भाऊ असतील, यांनी सुंदर पद्धतीनं आपल्या पितृच्या ऋणातून मुक्त होण्याकरता हा सुंदर असा सोहळा या ठिकाणी आयोजित केला. या सोहळ्याकरता सुंदर पद्धतीनं महाराष्ट्रातील आपल्या गावातील गुणीजन मंडळी ही सर्व या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय गौरव महाराज राजगुरू आहेत, त्यांनाही माझं वंदन. त्याच पद्धतीनं आपल्याच गावचे भूमिपुत्र, त्यांच्या आवाजात सुंदर असा गोडवा आहे बरं का. आपण आपल्या कलाकारांना ओळखायला शिका. आपल्या गावातच लय दिग्गज महाराज मंडळी आहे. आदरणीय आमचे सचिन महाराज असतील, सुंदर महाराजांचा आवाज आहे. आमचे किशोर डॉक्टर असतील, आमचे उज्ज्वल महाराज कातोरे असतील, या बाजूला आमचे ठाणगे बाबा, त्याच पद्धतीनं आमचे अशोक बाबा बडे, त्याच पद्धतीनं आमचे ठकाभाऊ असतील, आमचे पिताश्री उभे आहेत. त्याच पद्धतीनं सर्वची मंडळी, आमचे सुभातात्या ना, हां सुभातात्या, तुमचं काय बाबा, हां जालिंदर बाबा असतील, आमचे कदम बाबा असतील, ठाणगे बाबा असतील, आमचे बाळूभाऊ असतील. मृदुंगाचे सुंदर साध्य करतायत आपल्याच गावचे भूमिपुत्र. उभ्या महाराष्ट्रामध्ये मृदुंगाचे साध्य अनेक कीर्तनकारांना करतायत. आदरणीय राम महाराज कदम असतील. त्याच पद्धतीनं गावातील माझी सर्वच मंडळी, आता सगळं गावच इथे बसले बरं का, सगळ्यांना मनापासून वंदन करतो. सगळ्या गावाचं माझ्यावरती प्रेम आहे, सगळ्यांना मनापासून वंदन करतो. त्याच पद्धतीनं अनेक ठिकाणी माझ्या कार्यक्रम त्यांनी घेतलेले आहेत, आमच्यावरती त्यांचं नितांत प्रेम आहे. आदरणीय आमचे वेस सोयगाववरून आमचे संतोष भाऊ आलेले आहेत, त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो. आणि उभ्या महाराष्ट्रामध्ये सिस्टीमच्या बाबतीत ज्यांचं नाव आहे बरं का, टॉपचे कीर्तनकार ज्यांच्या सिस्टीमवरती कीर्तन करतात, आदरणीय आपल्याच गावचं भूषण आदरणीय रिनाकांत दादा असतील, दादांना देखील मनापासून वंदन करतो. सर्व महिला मंडळ असतील, माता भगिनी असतील, पुरुष मंडळी, सगळ्यांना मनापासून वंदन करतो. सेवेला सुरुवात करतो. फक्त एक काम करा, सर्वांनी लक्ष इकडे तिकडे द्यायचं नाही, सर्वांगाची कान करायची, कीर्तन ऐकायचं. विठाला परिवारातून, या ठाणगे परिवारातून कचरू बाबा गेले. आणि आपण जर बघितलं तर या मृत्यू लोकाचा असा नियम आहे. या लोकालाच काय म्हणतात? मृत्यूलोक म्हणतात. काय म्हणतात? मृत्यूलोक. जो या मृत्यूलोकामध्ये जन्माला आला दादांनो, त्या प्रत्येकाला या मृत्यूलोकामधून जायचंय. तो श्रीमंत असू द्या, तो गरीब असू द्या, तो बलाढ्य असू द्या, त्याचा किती मोठा वशिला असू द्या, पण अंताच्या मरणाच्या बाबतीत, मृत्यूच्या बाबतीत वशिला चालत नाही. ऐका, या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर महाराज म्हणतात प्रत्येकाला जावं लागणार. कोण कोण या मृत्यू लोकांमधून गेलं महाराज? आया सो जाएगा राजा रंक फकीर, राजा रंक फकीर. या प्रत्येकाला या मृत्यू लोकांमधून जायचंय. या प्रत्येकाला या मृत्यू लोकांमधून जायचंय. मग जो जन्माला आला त्याला मरायचंय, आणि जो मेला त्याला पुन्हा जन्माला यायचंय. तुम्ही म्हणताल महाराज हे ठीक आहे, जन्माला आल्यानंतर मरायचं हे ठीक आहे, पण मेल्यानंतर पुन्हा काय जन्माला यायचं? तर याच्या मागे शास्त्राने काही कारणं सांगितले बरं का. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. शास्त्राने प्रामुख्यानं 2 कारणं सांगितले. 2 कारणं असे सांगितले. शास्त्र म्हणतं, जर या मृत्यू लोकांमध्ये जीवन जगत असताना आपण जे कर्म करतोय ते कर्म करत असताना आपलं जर कर्म शिल्लक राहिलं, तर महाराज म्हणतात ते कर्म फेडण्याकरता पुन्हा या मृत्यू लोकांमध्ये यावं लागतं. केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती,
उपजले मेले ऐसे की. काय सांगितलं महाराजांनी? केले कर्म झाले तेच भोग आले, उपजले मेले ऐसे किती. हे जीवन जगत असताना कर्म जर शिल्लक राहिलं तर महाराज म्हणतात पुन्हा जन्माला यावं लागतं. दुसरी गोष्ट लक्ष इकडे असू द्या. दुसरी गोष्ट अशी की या मृत्यूलोकामध्ये जीवन जगत असताना एखाद्या गोष्टीमध्ये जर आपली वासना गुंतली, एखाद्या गोष्टीमध्ये गुंतली, अंतकाळाच्या समयामध्ये जर वासना एखाद्या गोष्टीमध्ये गुंतली तर महाराज म्हणतात त्या वासनेच्या आहारी सुद्धा तुम्हाला पुन्हा जन्माला यावं लागेल. शास्त्राच्या दृष्टीने हे दोन कारण सांगितले महाराज. मग जो जन्माला आलेला आहे त्या प्रत्येकाला मरायचंय, आणि जो मेला त्या दोन कारण जर असतील त्याला सुद्धा पुन्हा जन्माला यायचंय. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायामध्ये 159 क्रमांकाची ओळी महाराजांनी घेतली आणि महाराज तुम्हा आम्हाला सांगतात, उपजे ते नासे नासिले ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परी भ्रमेगा. महाराज म्हणतात उपजे ते नासे, जो जन्माला आलाय त्याला मरायचंय. ज्या गोष्टीची सुरुवात झाली त्याचा अंत आहे, ज्या गोष्टीचं निर्माण झालं त्याचं निर्माण सुद्धा होणार आहे. मग ज्याचा जन्म झाला त्याला मरावं लागणार आहे. महाराज 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्र 88 टाटा. हाँ, ये 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्र 88. 33 कोटि देवता मर गए पड़े काल की फांस. 33 कोटि देवता मर गए पड़े काल की फांस. 33 कोटि देवता मर गए पड़े काल की फांस. 33 कोटि देवता मर गए पड़े काल की फांस. 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्र 88. 33 कोटी देवता मर गए पडे काल की. अजून कोण कोण मेलं? देवादिकांना जावं लागलं, संतांना जावं लागलं, ऋषी मुनींना जावं लागलं. अजून कोणाला जावं लागलं? पीर मर गए, पैगंबर मर गए जिंदा जोगी, जपी तपी संन्यासी मर गए हकीम रोगी. जपींना जावं लागलं, तपींना जावं लागलं, ऋषी मुनींना जावं लागलं, देवादिकांना जावं लागलं. आणि बघताय काय माझ्याकडं आपल्याला सुद्धा कोण कोण गेलं आपल्या यादीत? आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. आजा मेला टाटा मोकळे हा बाप मसना गेला. आजा मेला पंजा गेला बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पंतो देखत देखत ना तू पंतो तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पंतो तोही तैसा झाला. कोण कोण गेलो? आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पंतो देखत देखत ना तू पंतू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पंतू तोही तैसा झाला. मग महाराजांनी सांगितलं प्रत्येकाला मरायचंय. मग आपण काय केलं पाहिजे? उठा उठा जागा रे पाठी भय आले मोठे. उठा उठा जागा रे
पाठीबाई आले मोठे उठा उठा जागा रे पाठीबाई आले मोठे उठा उठा जागा रे पाठीबाई आले मोठे प्रत्येकाला या मृत्यू लोकामधून जायचंय म्हणून महाराज म्हणतात या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर हा नरदेह आपल्याला कशा करता मिळाला ज्या विश्वाच्या मालकानं ज्या ब्रह्मांडाच्या मालकानं ज्याच्याकडे कर्तुम शक्ती आहे ज्याच्याकडे अकर्तुम शक्ती आहे ज्याच्याकडे अन्यथा कर्तुम शक्ती आहेत असा ब्रह्मांड चालक त्यांना आपल्याला हा नरदेह फुकट दिला ना संतोष भाऊ बरोबर आहे फुकट दिला बरं मला सांगा एखाद्याचा हात तुटला हात ऍक्सिडेंट मध्ये हात तुटला दवाखान्यामध्ये गेला आणि दवाखान्यामध्ये गेल्यानंतर हात तुटलेला आहे बरं का आता डॉक्टरला सांगितलं डॉक्टर साहेब हे बघा हे ट्रक भरलेला एवढा पैसा आहे ट्रक भर पैसा आहे एवढा तुमच्या घरी पोच करतो मला जसा देवाने हात दिलता का परत तसा द्या देईल का डॉक्टर कुंभारीकर मंडळी देईल का डॉक्टर नाही देणार एखाद्याचा पाय गेला एखाद्याचा डोळा गेला डॉक्टरकडे गेला ओ डॉक्टर या 2-3 ट्रका एवढ्या भरलेला पैसा आहे म्हटले राहू द्या तुम्हाला पण मला देवानं जसा डोळा दिला होता तसा डोळा देईल का डॉक्टर नाही महाराज मग या शरीराची जर आपण किंमत लावायला गेलो तर या शरीराची किंमत लावता येणार नाही असा असणारा अनमोल नरदेह कुणी दिला त्या भगवान परमात्म्यानं दिला आणि त्या भगवान परमात्म्याने या कारणाकरता दिला की या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर आपण त्याच्या नावामध्ये रंगलो पाहिजे त्याचं भजन केलं पाहिजे पण आपण दुसऱ्याच रंगामध्ये रंगलोय महाराज देवे दिला देह भोज कशाला दिलाय देव पुरुष मंडळी लक्ष आहे सगळ्यांचं वेळेस सोडणार बरं का सगळ्यांनी इकडे लक्ष द्या देवाने आपल्याला नरदेह कशाला दिला सप्ताहाला येऊ द्या प्रदोष आला येऊ द्या काही आलं येऊ द्या श्राद्ध आलं येऊ द्या याच्याकरता दिला का नाही देवे दिला देह भज मंडळी ही सर्व टाळ वाजवतायत महाराज यांचं मागच्या जन्माचं पुण्य आहे काहीतरी भाग्य आहे टाळ म्हणजे असं कुणाच्या भाग्यात टाळ वाजवता येत नाही महाराज टाळ या करता वाजवायचा महाराज शास्त्रामध्ये असं सांगतात जर टाळ वाजवला तर आपल्या मागच्या पिढ्यांचा संपूर्ण विटाळ जो घालवतो त्याला टाळ म्हणतात महाराज म्हणून हा टाळ वाजवला जातं कारण लोकांचा आज वारकरी संप्रदाय बघण्याचा दृष्टिकोन असं काहीतरी त्याला काम नाही चाललं कीर्तनाला त्याला काम नाही चाललं भजनाला पण ही सर्व जी मंडळी ही पुण्यवान मंडळी म्हणून यांच्याकडून हे सत्कर्म घडतंय कुणाकडूनही घडत नाही महाराज म्हणून या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर हा नरदेह ज्या कारणाकरता दिलाय ते कारण आपण जपलं पाहिजे महाराज म्हणतात या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर आपण इतरत्र दुसऱ्या कारणामध्ये त्या ठिकाणी रंगून जातोय मस्त होतोय दुसऱ्या कामामध्ये व्यस्त झालोय पण महाराज म्हणतात या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर आपण एका गोष्टीमध्ये रंगलं पाहिजे तो रंग म्हणजे पांडुरंगाचा रंग तो रंग म्हणजे श्रीकृष्णाचा रंग तो रंग म्हणजे रामाचा रंग भगवंताच्या रंगामध्ये हेच महाराज आपण सांगतात रंगे रे जय हो टाटा
क्या बात है, वाह महाराज जी. काय भुलला श्रीपतंगे काय भुलला श्रीपतंगे काय भुलला श्रीपतंगे शरीर दयाचे ठेवणे शरीर दयाचे ठेवणे शरीर दयाचे ठेवणे शरीर दयाचे ठेवणे काय भुलला श्रीपतंगे काय भुलला श्रीपतंगे काय भुलला श्रीपतंगे काय भुलला श्रीपतंगे शरीर दयाचे ठेवणे शरीर दयाचे शरीर रंगी रंगी रे श्रीरंगे काय भुलला सी पतंगे. कुणाकडे पैसा आहे, कुणाकडे बलाढ्य ताकद आहे, कुणाकडे वशिला आहे, पण महाराज म्हणतात याला भुलू नका तुम्ही, याला भुलू नका. कारण एक ना एक दिवस प्रत्येकाला जायचंय. श्रीमंताला जायचंय, गरीबाला जायचंय. जो श्रीमंत आहे, ज्याच्याकडे थप्पीना पैसा आहे त्याला सुद्धा जायचंय, आणि ज्याच्याकडं काहीच नाही त्याला सुद्धा जायचंय. ज्याच्याकडे वशिला आहे त्याला सुद्धा जायचंय. मला सांगा, एक छोटासा दृष्टांत सांगतो तुम्हाला. आमदार, खासदार, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री यांच्यापेक्षा सुद्धा मोठा वशिला म्हणजे सगळ्यात मोठा वशिला जगाच्या मालकाकडे जो सोबत कायम जगाच्या मालकाच्या सोबत जो राहतो त्याचा वशिला महाराज. कुणाचा? गरुडजींचा वशिला. पण तुम्ही सगळ्यांना माहीत असेल, गरुडजींच्या आईला ज्यावेळेस अंतकाळ आला त्यावेळेस गरुडजीनं काय केलं? त्यांच्याकडे स्पीड होतं. त्यांनी काय केलं? त्यांना आईला आपल्या सोबत घेतलं आणि हिमालयाच्या डोंगरांमध्ये त्या पर्वतरांगांमध्ये घेऊन गेले. पण त्यांच्या आईचा सुद्धा मृत्यू टाळता आला नाही. मग मरणाच्या बाबतीत वशिला चालत नाही, मृत्यूच्या बाबतीत वशिला चालत नाही, मरणाच्या बाबतीत वशिला चालत नाही. प्रत्येकाला जायचे महाराज. मग या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर हा जो नरदेह आहे, हा नरदेह या ठिकाणी संपणार आहे बरं का. सगळ्यांचं लक्ष इकडे असू द्या. हे शरीर जे आहे, हे शरीर नश्वर, एक ना एक दिवस हे शरीर संपणार आहे. पण आत्मा जो आहे ना, आत्मा, हा आत्मा अमर आहे, अमर. तुम्ही म्हणताल कसं काय? आत्मा हा पाण्यामध्ये बुडवा, पाण्यात बुडवणार नाही. आत्म्याला आग सुद्धा लागत नाही, आत्मा पाण्यात बुडत नाही, आत्मा संपूच शकत नाही. संपत असतं ते शरीर. ज्ञानोबारायांनी दुसऱ्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या 144 क्रमांकाच्या ओळीमध्ये सांगितलं, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतराते स्वीकारीजे चैतन्य नाते. महाराज म्हणतात, महाराजांनी याच्यामध्ये छोटासा दृष्टांत दिला बरं का. आपण बाजारामध्ये जातो, महिला मंडळ नवीन साडी घेऊन येतो, पुरुष मंडळी जातात नवीन कपडे घेऊन येतात, बरोबर. आल्यानंतर या शरीरावरती आपण ते कपडे परिधान करतो, वापरायला चालू करतो. हळूहळू 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 काही दिवसांनी कपडे जीर्ण होतात, जुने होतात. जुने झाल्यानंतर आपण कपडे काय करतो बरं? नाना बाबा काय करतो? कपडे काढून टाकतो, बरोबर. नाना बाबांनी भरपूर कीर्तन ऐकले बरं का. काढून टाकतो. आता जुने झाल्यानंतर जसं आपण कपडे काढून टाकतो, तसा या आत्म्याचं सुद्धा तसंच आहे. आत्मा संपत नाही, आत्मा जळत नाही, आत्मा बुडत नाही. मग काय होतं? हे शरीर जीर्ण झालं, हे शरीर थकलं, या शरीराला कुठल्या ना कुठल्या प्रकारची व्याधी लागली, हे शरीर जुनं झालं, व्याधी लागली, या शरीराचा कार्यक्रम संपला की हा आत्मा या शरीराला सोडून जात असतो. आणि म्हणून शरीर जायाचे ठेवणी धरिसी अभिलाष जनी, याची अभिलाषा धरायची नाही. मग या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर आपण म्हणतो हा माझा, तो माझा, तो माझा. ऐका, एक छोटासा दृष्टांत तुम्हाला सांगून जाईन बरं का. सगळ्यांच्या लक्षात येण्याजोगा दृष्टांत आहे आणि या दृष्टांताकडे सगळ्यांचं लक्ष असू द्या, कान असू द्या. या दृष्टांताचा शेवट एवढा गोड आहे, तुम्ही सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. एका गावामध्ये एक म्हातारा माणूस राहत होता.
त्याची संपूर्णच फॅमिली होती बरं का. आणि आपल्या राघवेश्वर देवस्थानासारखा एक आश्रम होता, पण जंगलामध्ये होता. त्या ठिकाणी एक साधू बाबा राहायचे फक्त. आणि या म्हाताऱ्याचा रोजचा नियम, सकाळी पहाटे 5ला म्हातारा उठायचं. पहाटे 5ला म्हातारा उठल्यानंतर पहाटे 5ला त्या जंगलामध्ये त्या आश्रमामध्ये जायचं. भगवान शिवाची पिंड, भगवान शिवाचं दर्शन घ्यायचं. दर्शन घेतल्यानंतर बाहेर आला, त्या साधूबाबाचं दर्शन घ्यायचं. दर्शन घेतलं का थांबत नव्हता, लगेच निघून जायचं. त्याचा रोजचा नित्यक्रम होता. एक दिवस साधूबाबांना बघितलं, साधूबाबांना आवाज दिला, साधूबाबाचं दर्शन घेतलं, निघालं. साधूबाबाने आवाज दिला, हो म्हातारा बाबा थांबा म्हटले, थांबा, लय काही गडबडीत चालले म्हटले, जाशाल घरी, या इकडे बसा म्हटले. ओ म्हातारे बाबा म्हटले, नाही ओ बाबा जमणार नाही म्हटले. काय जमणार नाही? अहो म्हटले, घरी माझ्याशिवाय पान हालत नाही. काय म्हटले? तुम्हाला कळतंय ना मी काय बोलतो? मी काय बीड परभणीहून नाही आलो बरं का, इथलंच गावातला, कळतंय ना? ते म्हातारे बाबा म्हटले, अहो जमणार नाही म्हटले, घरी बायको शिवाय चहा पेत नाही. चहा आहे का तुमच्याकडे? असं आहे, बायको शिवाय चहा पेत नाही म्हटले, घरी पान हालत नाही म्हटले. असं आहे का बाबा? बर म्हटले, जा घरी. म्हातारे गेलं घरी. दुसऱ्या दिवशी परत म्हातारं दर्शनाला पहाटे 5 वाजता देवाचं दर्शन घेतलं, साधूबाबाचं दर्शन घेतलं. साधूबाबाचं दर्शन घेतलं, निघालं काना. साधूबाबाने पुन्हा आवाज दिला, ओ म्हातारा बाबा थांबा, जाशान ना, बसा थोड्या. ते म्हटले, नाही हो जमत, तुम्हाला सांगितलं ना चहा, घरचं मतरी चहा सुद्धा पेत नाही म्हटले. मग म्हटले आता काय करायचं? म्हटले एक काम करा, तुम्हाला दर्शन झाल्यानंतर थांबता येत नाही ना, एक आपण थोडंसं प्लॅनमध्ये चेंज करू. काय करायचं? तुम्ही पहाटे 5ला उठता ना बाबा, आता काय करायचं, उद्या 4ला उठायचं. कितीला? 4ला उठायचं. 4ला उठल्यानंतर मग आश्रमात यायचं. ते मात्र म्हटलं असं होऊ शकतं बुवा, असं आपण ॲडजस्ट करू म्हटलं, थोडंसं इकडे तिकडे करून टाकू म्हटले. मग दुसऱ्या दिवशी म्हातारं पहाटे 4ला उठलं बरं का. मला सांगायचं काय, नो हे तुझा हा परिवार, सगळ्यांनी लक्ष असू द्या. म्हातारं गेलं, बाबाचं दर्शन घेतलं, मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. आणि साधू बाबा त्याला म्हटले, बास म्हातारे बाबा तुमच्यावरती मी प्रसन्न झालोय म्हटले, तुमच्यावरती प्रसन्न झालोय, तुम्ही माझं ऐकलं, मी तुमच्यावरती प्रसन्न झालो. आता मी तुम्हाला एक गोष्ट देणार म्हटले. साधू बाबा ते म्हातारे बाबा म्हटले, काय देणार साधू बाबा? अहो म्हटले, तुम्हाला एक गोष्ट शिकवणार, ती गोष्ट अशी आहे, तुम्हाला मी योग शिकवणार म्हटले. काय शिकवणार? योग. योगांमधला योगाचा जो राजा आहे, ध्यान योग शिकवणार म्हटले. कुठला? ध्यान योग शिकवणार म्हटले. बरं ठीक आहे म्हटले. आणि मग म्हाताऱ्याचं ट्रेनिंग चालू झाली. ट्युशन कळतील तुम्हाला, लहान पोरं जातात ना ट्युशनला. मग म्हाताऱ्याची ट्युशन चालू झाली. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. बघता सतीश भाऊ 1 वर्ष झालं म्हाताऱ्याला. 1 वर्ष म्हातारं रोज पाठी 4 वाजता साधूबाबाकडे जायचं आणि रोज साधूबाबा त्याला ट्रेनिंग द्यायचे. 1 वर्षाच्या शिक्षणामध्ये टाणगे बाबा ते म्हातारं 4 तास ध्यान लावायला लागलं. किती तास? तुमचं लक्ष आहे ना महिला मंडळ? किती तास? 4 तास म्हातारं ध्यान लावायला लागलं. ध्यान लावायला लागलं म्हणजे 4 तास म्हाताऱ्याचा श्वास बंद. 4 तास बरं का, याला ध्यान योग म्हणतात. योगामधला सगळ्यात मोठा योग. 4 तास म्हातारं ध्यान लावायला लागलं. आणि साधूबाबा म्हटले, म्हातार बाबा बाद झालं म्हटले तुमच्या शिक्षण. आता साधूबाबा म्हटले, काय हो काही नाराज बिराज? नाही नाराज नाही म्हटले, बाद झालं तुमचं शिक्षण, आता जा तुमच्या याला संसाराला लागा, घरी जा, तुमचं जे काय चालू होतं ते व्यवस्थित चालू द्या. फक्त एक काम करायचं म्हटले, उद्यापासून एक थोडासा नियमामध्ये चेंज करायचं. तुम्ही 5 वाजता उठायचे ना, बरं उद्या एक काम करा, उद्या 5 वाजता उठायचं. सकाळी 5 वाजता उठल्यानंतर हळूच गोधडी अशी खाली घ्यायची. काय सांगितलं? सकाळी 5ला उठल्यानंतर हळूच गोधडी खाली घ्यायची. इकडे तिकडे पाहून घ्यायचं, म्हातारी उठली का, पोरं उठले का, सुनबाई उठली का, सांगितलं. आणि जवळ मी येत नाही एकदा पाहून घ्यायचं आणि ध्यान योग लावायचं म्हटलं. आपलं ध्यान लावायचं. एकदा की ध्यान लावलं, आता म्हातारं कितीला उठणार होतं? 5ला. 5ला ध्यान लावलं म्हटल्यानंतर 6, 7, 8, 9 किती? 4 तास. 9 वाजेपर्यंत म्हाताऱ्याला सांगितलं होतं. एकदा ध्यान लावलं का पुन्हा हलायचं नाही.
जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत उठायचं नाही. म्हातारं म्हटलं ठीक आहे. दुसऱ्या दिवशी गेलं म्हातारं घरी. सकाळी पहाटे 5ला उठलं. जसं ठरलं होतं त्या पद्धतीनं आपली गोधडी खाली घेतली. आजूबाजूला बघितलं. म्हातारी सकाळी पहाटे 5ला लसूण सोलीत होती. काय? पहाटे 5ला लसूण सोलीत होती दादा, लसूण. म्हातारी का पाहिलं. बरं म्हातारी उठली म्हटली. इकडे दुसऱ्या बाजूला पाहिलं. पोरं उठले म्हटले. सुनबाई झाडझूड करू राहिली म्हटली. बरं ठीक आहे, आता बाबांनी जसं सांगितलं तसं करायचं. घेतली गोधडी पुन्हा तोंडावर, लावला ना ध्यानयोग. 5 वाजता उठणार म्हातारं. आता 5:30 झाले. किती? 5:30. म्हातारीची तगमग झाली ना. म्हातारी म्हटली 5ला उठत म्हातारं, आज 5:30 झाली, नेमकं झालं काय? म्हातारीने आवाज दिला, पप्प्या. नातवाला बरं का, इथं नाही ना कोणी पप्प्या, इथला सोडून बाहेर गावचा घेतो एखाद्या. आवाज दिला, पप्प्या. पप्प्या म्हणले, ए बाई काय ग? अरे म्हातारं 5ला उठत म्हटले, आज 5:30 झाले, काही कळा ना म्हाताऱ्याचं. वय बरं जाऊन पाहुणे. ते म्हटलं बाई ते ना सप्ताह चालू होता तिकडं, रात्री कीर्तनाला गेलं तर म्हातारं उठल म्हटले, जाऊ दे म्हटले. म्हातारी म्हटली बरं ठीक आहे. 5:30चे 6 झाले बा, 1 तास झाला. 5ला उठणार म्हातारं 6 वाजले तरी उठाना ना संतोष भाऊ, 6 वाजले तरी उठाना. मग म्हातारीने आवाज दिला, पप्प्या. दादा. अरे दादा उठाना ना, पाय ना त्या दादाकडं. पप्प्या आला, गेला दादा पशी. दादा सुम झोपले. दादाची गोधडी काढली अशी आणि हे बोट घेतलं असं. हे बोट दादाच्या नाकापाशी नेलं. कुठं नेलं? नाकापाशी. कशाला? डॉक्टर साहेब कशाला? तापमापी कधी? कशाला नेलं? श्वास चालू आहे का बंद? ते नेलं त्याच्या म्हाताऱ्याच्या नाकापाशी. श्वास तर बंद, कारण म्हाताऱ्याने काय लावलं होतं? ध्यानयोग लावला होता. श्वास 4 तास बंद. आणि ज्यावेळेस त्या पप्प्याला कळालं की आता म्हाताऱ्याचा श्वास बंद आहे, त्यावेळेस पप्प्याने आवाज दिली, बाई दादा गेले. आता पप्प्यानं एवढी आरोळी टोकली म्हणले, बाई काय गप बसन का? बाई होती किचन वाट्यावर. कुठं होती? किचन वाट्यावर. जे किचन वाट्यावरून बाईनं उडी मारली डायरेक्ट दादाच्या छाताडावर. आणि बाईनं आवाज चालू केला, दादा दादा आता मी कुणाकडं पाहायचं ना, आता मी कुणाशी बोलायचं ना, तारा ना रे ना. महिला मंडळ जमत का? आमच्या बकू आजी म्हणताय गंज भारी. आम्हाला बोलावत्या का रोजानी रडायला एवढ्याला टीम? म्हातारी लागली रडायला, सुनबाई लागली रडायला, पोरं लागली रडायला. आणि यांचं रडणं लय धोरणीबाज राहतं बरं का. शिवा यांचं रडणं लय धोरणीबाज राहतं. असं त्या प्रेताच्या आजूबाजूला बसतात दादा असं. आणि काही काही अशा धोरणी राहते एकदम कंप्लीट दरवाजाच्या समोर बसणार. कशाला? कोणाची गाडी येते कोणाची नाही. त्यात छकुली देईल होती नाशिकला, दादाची छकुली नाशिकला देईल होती. आणि तेवढ्यामध्ये दादाची छकुलीची फटफटी वाजली बा, फट 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 आली गाडी. सुनबाईनं पाहिलं छकुली आली आणि सुनबाईनं केला ना कार्यक्रम चालू, दादा 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 चालय छकुली मध्ये जीव होता ना, दादा नुसते छकी छकी छकी. इतकी छकुली इतकी छकुली इतकी छकुली. जवळ छकुली जुनी होत नाही तवर छकुलीच, जवळ नवीन मेंबर येत नाही तवर छकुली. यांचं रडणं असं डेंजर महाराज. त्या म्हाताऱ्याच्या अवतीभोवती 4 तास झाले. 9 वाजले. आता किती किती वाजले? 9 वाजले. 9 वाजले. म्हाताऱ्याचा ध्यान योग संपला. पण म्हाताऱ्याला काय सांगितलं होतं? हलायचं नाही. म्हातारं उचललं नेलं बाहेर. असं कडक पाणी तापवलं होतं.
म्हातारं म्हटलं अख्ख्या आयुष्यभर एवढं कडक पाणी मला दिलं नाही. मोती साबण आंघोळीला, कडक पाणी, अरारारा, असं घासून काढलं म्हातारं. राघूभाऊ असं घासून म्हातारं काढलं. म्हातारं म्हटलं अर याच्या अगोदर नाही गाड्या असं ते झालं. पण त्या म्हाताऱ्याला भीती याची होती. म्हटले आता हे आपल्याला मरलेलं असं समजतंय. म्हटले हे आपल्याला घेऊन जातील आणि आपला कार्यक्रम लावून टाकतील. म्हटले पेटवायला बसली, यांचं काही सांगता येत नाही. साधू बाबा कमून आहे ना काय नाही. म्हटले काय करायचं काय करायचं. त्या पोरांनी सरणावरती आपल्या याच्यावरती काय म्हणतात तिरडीवरती म्हाताऱ्याला टाकलं. तिरडीवरती म्हाताऱ्याला टाकलं आणि आता म्हाताऱ्याला उचलायचं. पण तेवढ्यात साधू बाबा आले बा. साधू बाबा म्हटले थांबा थांबा थांबा. म्हटले म्हाताऱ्याला उचलू नका. ते पोरं म्हटले अहो 4 तास झाले, म्हातारा न्यावं लागेल. म्हटले आता वेळ संपली, म्हाताऱ्याला न्यावं लागेल. म्हटले तुम्ही थांबा. म्हटले साधू बाबा म्हटले अरे थांबा तुम्ही, माझ्याकडे सिद्धी म्हटले मंत्र आहे. म्हटले माझ्याकडे मंत्र आहे, सिद्धी आहे. त्या मंत्राच्या ताकदीवरती मी तुमच्या बाबाला उठू शकतो, तुमच्या वडिलांना उठू शकतो. ते म्हटले बरं असं आहे. म्हटले बरं बरं चालेल. म्हटले मग ठेवा ठेवा ठेवा. म्हातारं ठेवलं खाली. आता बाबा म्हटले एक काम करा. म्हटले सुनबाई घरामधून 1 वाटीभर दूध घेऊन ये. सुनबाई पळत पळत गेली, 1 वाटीभर दूध घेऊन आली. साधू बाबानं आपल्या खिशातून एक पुडी काढली. ते पुडीमध्ये अशी थोडीशी काय होती, भस्म नव्हता, पिठी साखर होती. पिठी साखर अशी त्या दुधाच्या वाटीत टाकली. ती वाटी अशी धरली, इकडे लक्ष द्या, अशी वाटी धरली हो. आणि आवाज दिला ऐका, तुमच्या दादाला जर जिवंत करायचं असेल तर या वाटीमधलं दूध जो पिल तो जाईल कुठं, वेटू यमपुरी. कुठं जाईल, यमपुरी. आणि दादा उठून बसतील. वाटी अशी धरली हो, म्हातारी जवळ नेली. आजी दादा उठतील ना. म्हातारी म्हटली म्हटले नाही जमणार नाही. म्हटले हे नातवंडे लहान लहान नातवंडे माझे एवढे गोजीरवाने नातवंड, त्यांची बिस्किट कोणी खायचे. नाही जमणार नाही. आजी तुम्ही तर गाणं म्हणत होत्या, आता मी कुणाकडं पाहिजे ना. आजी म्हटले नाही जमणार नाही. म्हटले पोरांकडे नेलं. पोरं अरे दादा उठतील ना, घ्या एवढं वाटीभर दूध. पोरं म्हटले नाही अवघळतं पान होतं. म्हटले म्हाताऱ्याने आयुष्यभर मजा मारून घेतली, गेलो म्हातारा, आता आमचं काय. नाही जमणार नाही. म्हटले पोरं म्हटले आम्ही घेणार नाही. म्हातारी म्हटली आम्ही घेणार नाही. सुनबाईकडे नेलं. सुनबाई घ्या. सुनबाई म्हटली अहो त्यांचेच माणसं घ्यायना, आम्ही कायला घेऊ, जमणार नाही. म्हटले आणि सगळ्यांचं लक्ष आलं ना साधू बाबाकडं. साधू बाबाला म्हटले जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, ना तुमचं लग्न झालंय, ना तुम्हाला पोर आहे, ना तुम्हाला बायका आहे, ना काहीच नाही. एक काम करा साधू बाबा, घ्या ना तुम्हीच दूध. साधू बाबा म्हटले वा अरे कष्ट आमच्याच फिरले वा. साधू बाबा म्हटले बरं ठीक आहे घेतो. म्हटले वाटीभर दूध, पण एक काम करायचं. म्हटले वाटीभर दूध घेतो. ते साधू बाबानं वाटीभर दूध घेतलं. असं गटा 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 साधू बाबा वाटीभर ते दूध पेले. आणि म्हाताऱ्याला इशारा केला. म्हातारं ताडक्यानं उठून बसलं. पण मला सांगा बरं का, लक्ष आहे ना सगळ्यांचं इकडं. म्हातारं उठून बसलं, याचा आनंद व्हायला पाहिजे का दुःख व्हायला पाहिजे? आनंद व्हायला पाहिजे. म्हातारं उठून बसलं. त्या म्हाताऱ्याकडे लक्ष नाही कोणाचं. दादा 10 मिनिटं झाले हा साधू बाबा दूध पिऊन हा मराना कमून, याच्याकडे लोकांचं लक्ष. आणि मग साधू बाबाने हे कशा करता सांगितलं, कशा करता ही सर्व घटनाक्रम केला होता, त्या म्हाताऱ्याला कळालं. त्या म्हाताऱ्याला काय कळालं, नाही रे नाही कुणाचे कोण, नाही रे नाही कुणाचे कोण, नाही रे नाही कुणाचे कोण, नाही रे नाही कुणाचे
सारे तुटतील धागे दोरे नाही रे नाही कुणाचे गोरे नाही रे नाही कुणाचे महाराज म्हणतात कोण कुणाचं नाही आणि तेच तुकोबरायांनी सांगितलंय नोहे तुझा हा परिवार द्रव्य दारा क्षणभंगूर हे सर्व जे आहे ते कसं आहे क्षणभंगूर हे एक ना एक दिवस सर्व जाणार आहे आणि म्हणून महाराज म्हणतात नोहे तुझा हा परिवार द्रव्य दारा क्षणभंगूर म्हणा बाबा नवी तुझा हा परिवार नोहे तुझा परिवार नोहे तुझा परिवार नोहे तुझा परिवार नोहे तुझा नोहे तुझा हा परिवार द्रव्य दारा क्षणभंगूर म्हणून महाराज म्हणतात या मृत्यू लोकामध्ये जीवन जगत असताना आपल्या सोबतीला एकच राहणारे तो प्रथमेश पांडुरंग परमात्मा आणि म्हणून त्याच्या रंगामध्ये आपण रंगलं पाहिजे. कसं रंगलं पाहिजे तर महाराज म्हणतात हो नाद पांडुरंग टाळ मृदंगाचं गाण जीव हरी नाम देह
झाला वृंदावन नाद पांडुरंग टाळ मृदंगाच गाण जीव हरी नाम देह झाला वृंदावन सखा गण गोत तुरे तूच पंच प्राण माऊलीची माया मन आभाळा समान भेटीचा लळा रे लागला लागला भेटीचा लळा रे लागला लागला विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला 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 पंढरीचा माझा विठ्ठला नाद पांडुरंग टाळ मृदंगाच गाण देह हरी नाम देह झाला वृंदावन नाद पांडुरंग टाळ मृदंगाच गाण जीव हरी नाम देह झाला वृंदावन सखा गण गोत तुरे तूच पंच प्राण माऊलीची माया मन आभाळा समान भेटी चालला रे लागला लागला विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला 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 पंढरीचा माझा विठ्ठला आपल्या सोबतीला कोण राहणार आहे तर तो जगाचा मालक आपल्या जन्माच्या वेळेस आपल्या संपूर्ण जीवनामध्ये संपूर्ण जीवन जगत असताना आणि अंतकाळामध्ये सुद्धा आपल्या सोबत कोण राहणार आहे तर तो जगाचा मालक राहणार आहे आणि म्हणून महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा मोठ्या प्रेमानं पुरुष मंडळी वर हात करायचे सगळ्यांनी महिला मंडळी सगळ्यांनी वर हात करा 1500 रुपये आले तुमचे नाही आले पुढच्या महिन्यात येऊन जातील वर हात करा सगळ्यांनी टाईट मस्त हां मोठ्या प्रेमाने सगळ्यांनी भजन करायचं हां ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया सखया हरि 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 ज्ञान बाराया तुक बाराया ज्ञान बाराया माझा तुक बाराया ज्ञान बाराया माझा तुक बाराया ज्ञान बाराया माझा तुक बाराया
जाता जाता काही महत्त्वाचे मुद्दे सांगतो. या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर या मृत्यू लोकामधील आपले ऐका ना, ज्ञानेश्वर माऊली झाल्यानंतर आपण सगळ्यांनी या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर विशेषतः आपण जर बघितलं तर ज्या धर्मामध्ये आपण सर्वजण जन्माला आलो तो हिंदू सनातन असणारा आपला पवित्र धर्म, त्या पवित्र धर्मावरती अनेक पद्धतीनं आपल्या धर्मावरती अतिक्रमण होत आहे आणि आपण आपला धर्म टिकवला पाहिजे, आपण आपला धर्म जगवला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी, धर्मवीर संभाजी महाराजांनी शेवटचा श्वासापर्यंत आपला धर्माचं रक्षण केलं. आपण देखील आपल्या धर्माचं रक्षण केलं पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्याला ज्या जन्मदात्या आईबापानं आपल्याला हा नरदेह दिला, आपल्याला जन्माला घातलं आणि जन्म झाल्यापासून तर आजपर्यंत जोपर्यंत आपले आई वडील आपल्यासोबत आहे तोपर्यंत फक्त मुलाचा हिताचाच त्या ठिकाणी विचार आपले आई वडील करत असतात. आणि म्हणून आज या ठाणगे परिवारामधून हे कसरू बाबा या परिवारातून निघून गेले. बघा, आपल्या घरातील आपल्याविषयी असणारं प्रेम, ज्या व्यक्तीचं आपल्या संबंधामध्ये आपल्या नात्यामध्ये प्रेम असतं, तो जर व्यक्ती आपल्या नात्यामधून गेला तर त्या परिवाराचा आनंद हरपत असतो. काय हरपत असतो? आनंद हरपत असतो. आणि तो आनंद आज या परिवारामधून निघून गेलाय. महाराज एका कवीने फार सुंदर सांगितले. ते म्हणतात, जर आपल्या जवळचा माणूस आपल्यावरती ज्याचं नितांत प्रेम आहे आणि आपलं ज्याच्यावरती नितांत प्रेम आहे असा माणूस जर आपल्या जीवनामधून गेला तर आपला आनंद हरपत असतो. हे मुखात सुखाची साखर ठेवून जोडली जन्माची नाती. तो माणूस आपल्याकरता काय करतो ऐका. मुखात सुखाची साखर ठेवून जोडली जन्माची नाती. रामाच्या रूपात जपला माणूस मारुती रायाची छाती. वाघाची लिलानी कपाळी टिळा तू बुजे डंधारासाठी. भणक भीतीची नवती भवती आभाळ रे माझ्या पाठी. देऊन किनारा मनाच्या होडीचा सारंग हरपला. माझा आनंद 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 हरपला. माझा आनंद 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 हरपला. तो माणूस जोपर्यंत आपल्यासोबत त्याच्यावरती प्रेम करायला शिका, त्याच्यावरती त्याच्यासोबत दोन प्रेमानं शब्द बोलायला शिका. आणि या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर जर भगवान परमात्म्याची भक्ती केली नाही, आपल्या जीवनामध्ये चांगले कर्म केले नाही, कारण हे जन्म हा मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर आपलं जीवन हे कर्मप्रधान जीवन मानलेलं आहे. आणि या कर्मप्रधान जीवनामध्ये आपलं कर्म चांगले असलं पाहिजे महाराज, नाहीतर आपला अंतकाळ कसा होणार आहे महाराज. जर जीवनामध्ये आल्यानंतर भगवान परमात्म्याचं नाव घेतलं नाही. आमच्या सतीश भाऊची फरमाईश होती बरं का महाराज, महाराष्ट्रभर तुम्ही पिंगळा म्हणता म्हटले, तुमचा पिंगळा चांगलाच गाजलेला आहे, आज पण थोडासा पिंगळा होऊ द्या. म्हणून आमच्या सतीश भाऊंकरता आणि सर्व ग्रामस्थांकरता या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर भगवंताचं भजन चांगले कर्म जर केले नाही तर महाराज म्हणतात, या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर भगवंताचं भजन चांगले कर्म केले नाही तर येणारा काळ असा भयानक आहे, असा भयानक आहे, असा भयानक आहे. महाराज म्हणतात काय होईल हे जरी नाही काल मग दुसरं येईल. हे जरी नाही काल हे जरी नाही कळालं मग दुसरं येईल. हे जरी नाही हे जरी नाही काल मग दुसरं येईल. हे जरी नाही काल हे जरी नाही कळालं मग दुसरं येईल. हे जरी नाही कळालं सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा
बोली तो देख पिंगला महाद्वारी, पिंगला महाद्वारी, बोली तो देख पिंगला महाद्वारी, पिंगला महाद्वारी, बोली तो देख पिंगला महाद्वारी। वाह वाह क्या बात है। बोली तो देख पिंगला महाद्वारी। बाकीचे नाचू नका पण टाळ्या तर वाजवा। हा टाळी टाळी एक टाळी क्या बात आहे वा। हे जरी नाही काल मग दुसरं येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरं येईल, हे जरी नाही काल। पिंगाग बाई पिंगाग, पिंगाग बाई पिंगा, पिंगलाग बाई पिंगलाग, पिंगलाग बाई। अवघा 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 दांगड धिंगागे, अवघा दांगड धिंगागे, अवघा धांगड धिंगागे, अवघा दांगड धिंगागे, धांगड धिंगाग, अवघा धांगड धिंगाग, अवघा धांगड धिंगाग। हे करुणी उचित हो, करुणी उचित प्रेम घाली हृदयात, दान 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 मागायास आलो, दान मागायास, दान मागायास आलो, दान मागायास, दान मागायास आलो, दान मागायास, दान मागायास आलो, दान मागायास। हे दाताचं दात म्हण घ्या का कोणी, दाताचं दात म्हण घ्या का कोणी, हे कुंकू घ्या कोणी काळामणी, 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 कुंकू घ्या कोणी काळामणी। अहम वाग्या सोम वाग्या, अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावारी, सावध होणी भजनी लागा देव करा कैवारी, अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावारी, सावध होणी भजनी लागा देव करा कैवारी। माझा मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारी। हे जरी नाही काल मग दुसरं येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरं येईल, हे जरी नाही काल। सरती शेवटी बा काळ कसा नेईल, पालखीत नेईन का, काळ बांधून नेईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल। पिंगळ्याच्या माध्यमातून महाराज सांगतायत, आपल्याला उपदेश करतायत, आणि म्हणून या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर भगवंताचं नाम खूप महत्त्वाचं आहे, आणि आपण जीवनामध्ये करत असणारे कर्म खूप महत्त्वाचे आहे। आज ज्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त, पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी जमलेले आहात। कैलासवासी कचरूबाबा धोंडीबा पाटील ठाणगे, आपल्या या ठाणगे परिवारावरती प्रेम करणारी सर्व आप्तेष्ट मंडळी, मित्रमंडळी, सर्वच आपले पाहुणे मंडळी असतील, सर्वजण या ठाणगे परिवारावरती प्रेम करणारे सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित झालात। सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो। त्यांचे तिन्ही चिरंजीव आदरणीय यमनाथ भाऊ असतील, सतीश भाऊ असतील, आणि आप्पासाहेब भाऊ असतील, त्यांच्या मुली असतील, नातवंड असतील, सर्वजण सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो। निश्चितच आज कचरूबाबाला आनंद झाला असेल की यांच्या तिन्ही मुलांनी या सुंदर पद्धतीने हा सोहळा आपल्या या त्यांच्या प्रित्यर्थ सुंदर पद्धतीने हा सोहळा या ठिकाणी आयोजन केला। आलेली सर्व महाराज मंडळी असतील, सर्व भजनी मंडळी असतील, सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो। आलेली पुरुष मंडळी, महिला मंडळी, सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो। ज्ञानेश्वर माऊली, अंत काळीचा सोय
विठोधरा तुका म्हणे विठोधरा तुका म्हणे विठोधरा
जय जय विठ्ठल जय जय बोलिलेले खुरे वेडी वाकुडे उतरे करा क्षमा महाराज तुम्ही सीता नाही विचारिला अधिकार म्यापूर करा क्षमा हे तुका म्हणे ताणे जोरा राखपाया पैकी करा देव तुकाराम कुंडली कवरदार विठ्ठल श्री पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर राघवेश्वर भगवान